नांदेड़ में यौम आज़ादी का जोश और खरोश के साथ एहतमाम किया गया। नांदेड़ के दफ्तर जिला कलेक्टर में परचम कुशाई की रस्म अदा की गई। नांदेड़ जिले के इंचार्ज वजीर व शिवसेना लीडर रामदास कदम ने तिरंगा लहराया और झंडे को सलामी दी। पुलिस बैंड के जवानों ने कौमी गीत की धुन बजाकर तिरंगे को सलामी दी। परचम कुशाई के बाद रामदास कदम ने शहरियाने नांदेड़ को यौम आज़ादी की मुबारकबाद पेश की। मुल्क की तरक्की के लिए बाहमी इत्तेहाद और मेलजोल की फिजा को आम करने की नसीहत की। रामदास कदम ने तकरीब के अख्ताम पर तहरीक आज़ादी में हिस्सा लेने वाले मुजाहिदीन से भी मुलाकातें की और इन्हें मुबारकबाद पेश की। तकरीब में जिला कलेक्टर अरुण डोंगरे, रुकने पार्लियामेंट प्रताप पाटिल चिखलीकर, जिला एसपी संजय जाधव, आईजी प्रकाश मत्याल, सीईओ संजय काकड़े, बल्दिया उज़्मा के कमिश्नर लहूजी राज माड़ी के अलावा दीगर अफसरान व मुलाजिमीन के अलावा सियासी लीडरान भी मौजूद थे। ऐतिहासिक दिवस आहे असं म्हटलं तर मी चुकीचं म्हटलं असं मला वाटणार नाही। गेले 71 वर्ष आपण स्वातंत्र्याची फळं टाकतोय, पण जम्मू आणि काश्मीरमध्ये सातत्यानं अनेक पंडित असू दे जे आपले लोक बळी गेले होते। 70, 71, 72 वर्षांचा प्रथमतः पहिल्यांदा आजच्या दिवशी जम्मू आणि काश्मीरमध्ये हा आपला भारताचा तिरंगा फडकणार आहे। मला विशेष अभिमान वाटतो। मी अंतःकरणापासून मनापासून सन्माननीय मोदीजी आणि शहाला धन्यवाद देतो। हा देश त्यांचा ऋणी असं म्हटलं तर चुकीचं म्हटलं असं वाटणार नाही। आज पंतप्रधान एका बाजूला लाल किल्ल्यावरती झेंडा फडकवतील, तिरंगा दुसऱ्या बाजूला शहा साहेब अमित शहा हे जम्मू काश्मीरमध्ये आज तिरंगा फडकवतील। या देशातल्या प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे की खऱ्या अर्थानं संपूर्ण भारत देश आज स्वतंत्र झाला असं म्हटलं तर मी चुकीचं म्हटलं असं वाटणार आहे मला। आणि पुन्हा एकदा पंतप्रधान आणि शहाजींना धन्यवाद देतो। होय बांधवांनो, आजचा दिवस अनेक स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानातून निर्माण झालेला आजचा दिवस आहे। आम्ही सगळेजण आज संकल्पबद्ध झालं पाहिजे की अनेक स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानातून हा मिळालेलं स्वातंत्र्य या हिंदुस्थानामध्ये आम्ही सगळे हिंदुस्थानी, आम्ही सगळे भारतवासी, आम्ही एकात्मित असू, एक जीव असू, हम सब एक है हे फक्त भाषणामध्ये नव्हे तर भविष्यामध्ये पाकिस्तानने किती प्रयत्न केल्या तर आम्ही आमच्या कृतीमधून दाखवून देऊ की आम्ही सगळे एक आहोत, हम सब एक आहे ही भूमिका आम्ही दाखवून देऊ अशी माझी आपल्या सगळ्यांना अपेक्षा आहे। मला कल्पना आहे बांधवांनो, आज मराठवाडा हा तहानलेला आहे, निसर्गाची अवतुका आहे। शेतकरी आकाशाकडे डोळे लावून पाहतोय। एका बाजूला सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये प्रचंड जीवितहानी झाली, मनुष्यहानी झाली, संपत्ती हानी झाली, आणि दुसऱ्या बाजूला इथं आपण पाहतोय आकाश निरभ्र आपल्याला पाहायला मिळतो, काळढरी पाहायला मिळतो। या सगळ्यांना आपल्याला समज द्यायचा आहे, आपल्याला सामना करायचा आहे। मी आपला विश्वास देईन। कालची जी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये मी माननीय मुख्यमंत्र्यांना सूचना केली की संबंध महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतोय, 40% पाऊस माझ्या कोकणामध्ये पडतोय, सगळं पाणी जाऊन समुद्राला मिळत आहे, सगळं बाजूला ठेवा आणि कोकणातलं पाणी या मराठवाड्यामध्ये कसं येईल त्यानुसार आता प्रयत्न झाले पाहिजे। भविष्यामध्ये कितीही दुष्काळ पडला, भविष्यामध्ये निसर्गाची कितीही अवकृपा झाली तर आम्ही त्याला सामोरं जाऊ शकतो भूमिका आपल्याला घ्यायला लागेल। माननीय मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देईन। तात्काळ त्याने दुसऱ्या कॅबिनेटमध्ये दुसऱ्या मंत्रिमंडळामध्ये प्रस्ताव आणला आणि कोकणातला पाऊस पडून जे पाणी त्याच्या ठिकाणी समुद्राला मिळतंय ते सगळं पाणी या मराठवाड्यामध्ये आणण्याचा असा मंत्रिमंडळाने बांधवांनी निर्णय घेतला। ते स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा हा सगळ्यात मराठवाड्यासाठी सगळ्यात मोठा निर्णय आहे असं म्हटलं तर मी चुकीचं म्हटलं असं वाटतं। आणि म्हणूनच आज जिल्हाधिकारी डोंगरेजी यांना धन्यवाद देईन। काल मी आपल्याला सांगितलं कदम साहेब आपली जी योजना आहे की जो काय पाऊस थोड्यावर पडतो तो पाऊस आपल्या घरावरच्या छपऱ्यावर खाली पाऊस आल्यानंतर तिथं तळ करून ते साठवून ठेवायचं ही योजना त्यांनी हातामध्ये घेतली। मला वाटतं 20,000 रुपये प्रत्येकाला देण्याचं काम आपल्याकडनं महानगरपालिकेला होत आहे आणि तशा पद्धतीचं प्रयोजन तातडीनं करण्याचं काम हातामध्ये त्यांनी घेतलंय। आधी केलेलं आहे आणि मला सांगितलेलं
अशा पद्धतीनं पहिल्यांदा जिल्हाधिकारी त्यांच्या कार्यालयाकडे आज पहिल्यांदा माझ्या असे भूमिकेतून त्यांनी घेत आहे आमच्या कामाचं विभागाला घेत आहे. डोंगरेजी आयोजकांचं मोठं काम मोठं काम होईल आणि हे फक्त जिल्हाधिकारी कार्यालयापुरतं मला न राहता या नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या काही भागातल्या प्रत्येक माणसानं अशा पद्धतीने योजना केली तर आपण काही अंशी का होईल ना आपल्या दुष्काळाचा सामना निश्चितपणे करू शकतो. बांधवान मला कल्पना ही कोकणचा आहे. आपण सगळे एक आहोत. भाषावा कालचा दसरा झाल्यानंतर मला थोडंसं उशिरा न्याय मिळाला होता त्यावेळेला पण मी आपला एक शब्द देतो ज्याच्या वेळेला असं येईल त्याच्या वेळेला रामदास कदम मराठवाड्याच्या पाठीशी गंभीरपणे उभा घालला आहे आणि याच्या पुढे भविष्यात देखील उभा घालण्याशिवाय घडणार नाही असा आपल्याला अभिनंदन देतो. पुन्हा एकदा आजच्या दिवशी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.